आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या केज महावितरण कंपनीचे सर्व साहेब आपल्या सोनीजवळा ग्रामस्थांच्या भेटीसाठी आलेले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही योजना अशी आहे की शेतकऱ्याच्या फायद्याची आहे, गावात राहणाऱ्यांच्या फायद्याची आहे. लाईटीपासून लाईट आपली कंटिन्यू 24 घंटे राहणार आहे, त्या कटकटीपासून आपली मुक्तता होणार आहे. तरी मला साहेबांना काही प्रश्न विचारायचे. आमच्या नागरिकांचा जास्तीत जास्त कसा फायदा करता येईल हे साहेबांकडून आपल्याला करून घ्यायचं आहे. साहेब, आता गावात आता ही योजना राबवायची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सबसिडी 78 ह्याच्यावरती लोन पण होणार. पण हे लोन करून देणार कोण? थोडं आमच्या ग्रामस्थांना तुम्ही सांगायचं. लोन हे तुम्हाला बँक करून देणार आणि तुम्हाला जे एजन्सी आहे ते पण तुम्हाला मार्गदर्शन करतील. काय काय कसे लोनची प्रोसिजर आहे ते तुम्हाला ग्राम एजन्सीवाले करून देतील. तुम्हाला कंपनी कोणती निवडणार त्याच्यावर तुम्हाला सगळं या. आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टार्टिंगचे तुमचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्ही तेवढं लोन करणार. एखाद्या सगळ्या कंपनीचे रेट वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 78,000 सबसिडी भेटणार आहे. राहिलेली अमाऊंट तुम्हाला तिथे व्याज करायचं आपल्याला. हो, पण टोटल किती आहे इन्व्हेस्टमेंट? आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे साधारणतः 2.25 लाखाच्या 3 किलोवॅटच्या सगळ्याची किंमत आहे आणि त्याच्यात 78,000 सबसिडी भेटणार आहे. 2.25च्या घरात जवळपास पुढे मागे त्याची किंमत आहे सगळी. 2.25 लाख रुपये या प्रोजेक्टची किंमत जरी असेल तरी त्याच्यात 78,000 मायनस होणार. 78,000 रुपयाची सबसिडी भेटणार आहे. त्याच्यामध्ये येणार आहे. आणि नक्कीच सबसिडीच्या माध्यमातून ही योजना जर आपण घेतली तर शेतकऱ्याचाही फायदा होणार आहे, राहणाराचाही फायदा होणार आहे आणि वीज बिलातून कायमची मुक्तता होणार आहे. आता आपल्याला खेडेगावामध्ये साहेब सवय लागलेली, प्रत्येक जण काय करतो, आकडा टाकतो. तर त्या आकड्याची मोहीम सध्या बंद असल्यामुळं त्या योजनेकडे लोकांनी कसा कल वाढवून जास्तीत जास्त परिवर्तन त्यांचं करायचंय हे तुम्ही 2 मिनिटात मार्गदर्शन करावं. आपण आता एक साधारणतः एक पावसाळा झाल्यानंतर 8 दिवसांना आपण जे मोठमोठे ग्रामपंचायत तिथं आपण अजून मेळावे घेणारच आहेत आणि तिथं आकडे मुक्त आपण येत आकडे रूम करणारच आहेत. तर जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कुणाला अडचण असेल त्यांनी सबसिडी उपयोगाला माहिती भेट द्यावी. या संदर्भात ग्रामस्थांनी एवढं लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक तुमच्या अडचणीचं निराकरण हे महावितरण कंपनीकडून केलं जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट कुणाचंही मध्यस्थीची गरज नाही. डायरेक्ट एमएससीबी ऑफिसला केजमध्ये जायचंय, महावितरण कंपनी ऑफिसला जायचंय आणि आपल्या समस्या मांडायच्यात आणि हा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी त्यांच्याकडून सहकार्य घ्यायचंय आणि कार्यान्वित करायचंय.